स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी साहेब आज 7 फेब्रुवारी 2025 रोजी माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. शेट्टी साहेब, आज आपण माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहे, नेमकं कारण काय असावं? एक तर इंदापूरला मी कोर्टामध्ये गेलेलो होतो. सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोर्टामध्ये आमच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्या गुन्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वॉरंट निघालेले आहेत. कोर्टासमोर हजर व्हायचं असतं. 2012 साली इंदापूरला जे मोठं आंदोलन झालं होतं, ज्याच्यामध्ये स्वर्गीय कुंडलिक कोकाटे शहीद झाले होते, त्या काळामध्ये अनेक गुन्हे माझ्यासहित अनेक कार्यकर्त्यांच्यावर इंदापूरमध्ये दाखल झालेले होते आणि ते आता बोर्डावर आलेले आहेत आणि त्याच्या आता कामकाज सुरू झालेलं आहे. मागच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत कोर्टाच्या तारखा अटेंड करणं अवघड झालं होतं आणि त्यामुळे आज एक वॉरंट होतं आणि ते वॉरंट रद्द करण्यासाठी म्हणून मी इंदापूरला गेलो होतो. सन 2024-25चा जो गाळप हंगाम आहे, ऊस गाळप हंगाम, या गाळप हंगामामध्ये कारखानदारांनी सभासद शेतकऱ्यांना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा दर द्यावा, या बाबतीत जे आंदोलन व्हायला पाहिजे होतं, तसं आंदोलन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा त्या धामधुमीत पाहिजे तेवढं झालं नाही, असं एक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. याबाबत काय सांगा? स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्याकडून जी वागणूक मिळालेली आहे, त्यामुळं कार्यकर्ते थोडे अस्वस्थ आहेत. कारण ज्या लुटारूंनी आपल्याला लुटलं, त्याच लुटारूंनी थोडेफार निवडणुकीमध्ये पैसे खर्च केल्यानंतर त्यांच्याच मग धावण्याची प्रवृत्ती बहुतेक मतदारांनी, त्यात शेतकरी होते, दाखवली आणि ते कार्यकर्त्यांना काय आवडलं नाही. शिवाय आत्ताच मी सांगितलं, महाराष्ट्राच्या अनेक न्यायालयामध्ये अनेक कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. अर्थात त्या काळातल्या सरकारांनी खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. खरं तर सरकार वेळोवेळी गुन्हे मागे घेत असल्याचं जाहीर करतं, पण आमच्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्यावर जे गुन्हे आहेत ते अतिशय गंभीर अशी कलमं पोलिसांनी लावल्यामुळं ते मागं घेण्याच्या निकषामध्ये बसत नाही आणि त्यामुळं कार्यकर्त्यांना कोर्टात हेलपाटे घालावे लागतात. आमच्या कार्यकर्त्यांना जामीन होण्यात सुद्धा स्वारस्य शेतकरी दाखवत नाहीत, ही आमची एक खंत आहे. म्हणजे कार्यकर्त्यांनी डोकी फोडून घ्यायचं, पोलिसांचा मार खायचा, कोर्टात हेलपाटे घालायचं आणि साधं या कार्यकर्त्याला मी जामीन आहे म्हणून सांगायला सुद्धा जर शेतकरी पुढे येत नसतील तर ती अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. या सगळ्याचा विपरीत परिणाम कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर झाला आहे. त्यामुळं काही अंशी कार्यकर्ते थोडेसे नाराज झालेत, ही गोष्ट खरी आहे, परंतु कार्यकर्त्यांच्या मनातली ही मरगळ आम्ही लवकरच झटकून टाकू आणि पुन्हा नव्यानं त्यांना लढायला उभा करू. यावर्षी ऊसाला चांगला घसघशीत भाव मिळाला पाहिजे होता. वास्तविक पाहता जर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरायची तयारी दाखवली असती, स्वाभिमानीला साथ दिली असती, अगदी माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा 3,500च्या वर ऊसाला भाव मिळाला असता. कारण कालचीच बातमी सांगतो, माळेगाव सहकारी साखर कारखान्यानं 4,600 रुपये क्विंटलनं साखर विकलेली आहे. इतका जेव्हा साखरेला भाव मिळतो त्यावेळी 3,500 रुपये घेणं अवघड नाही आहे, लक्षात ठेवा. कार्यकर्त्यांच्या मनातली मरगळ आपण झटकून टाकण्याची भाषा करता एकीकडे, परंतु याच माळशिरस तालुक्यात किंबहुना सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या संघटनेच्या बऱ्याचशा निवडी प्रलंबित आहेत. एवढंच असं की माळशिरस तालुक्याच्या अध्यक्षपदाची सुद्धा निवड या तालुक्यात झालेली नाही. याचं काय कारण असावे असं वाटतं? या निवडीची प्रक्रिया सुरू आहे आणि येत्या 16 फेब्रुवारीला दुसरं नांगरट साहित्य संमेलन जयशिंगपूरला होतं. त्या तयारीच्या गडबडीत आम्ही आहोत. ते संमेलन झाल्यानंतर मी स्वतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन या सगळ्या निवडी व्यवस्थित करून घेणार आहे.
म्हणजे आगामी स्थानिक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका असतील, या निवडणुकीच्या पूर्वी किंवा याच महिन्यामध्ये या निवडी होतील अशी अपेक्षा आहे? 100% होणार आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं. आताच वेळ अजून गेलेली नाही. शेतकऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना साथ द्यावी. महाविकास आणि महायुतीचे नेते बोगस आहेत हे आता बघितलंय. संघटनेशिवाय शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुणी बोलत नाही, लढत नाही. जे आता सत्तेवर आले त्यांनी 7-12 कोरा करायची भाषा केली होती आणि त्याच सरकारमधले उपमुख्यमंत्री म्हणतात माझं भाषण काढा, मी कुठंच असं बोललो नाही. ते बोलले नाहीत, पण देवेंद्र फडणवीस बोलले होते. त्याच्या क्लिपा आहेत आमच्याकडे. मग ते देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व मानत नाहीत का? हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं. चळवळ म्हटली की शेवटी राजकीय पक्षाची लागेबंद कुठेतरी असावं लागतात. पाठीमागच्या काळामध्ये आपण महाविकास आघाडी बरोबर जाण्याचा देखील छोटासा प्रयत्न झाला, परंतु तो असफल झाला. भविष्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीला पसंती देईल का महायुतीला पसंती देईल? सध्या तरी आम्ही एकटे आहोत आणि अजून आम्ही काही निर्णय घेतलेला नाही आहे. या दोन्ही आघाडीयांनी 2.5 वर्ष कामकाज केलेलं आहे राज्यामध्ये आणि दोघांनी निराशाजनक असं काम केलेलं आहे. त्यामुळे सध्या आम्ही अलिप्त आहोत. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळातच शेतकऱ्यांना तुकड्या तुकड्यांना FRP देण्याचं कायद्यात दुरुस्ती झाली. या प्रश्नाचं उत्तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाषण करताना दिली पाहिजे. आणि आत्ताचं सरकार तर नुसतं घोषणाच करते, दुसरं काहीच करत नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आघाडी बरोबर युती होईल का महायुती बरोबर? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या स्थानिक पातळीवर होत असतात. जास्तीत जास्त कार्यकर्ते पंचायत समितीत जिल्हा परिषदेमध्ये निवडून जावेत यासाठी आमचा प्रयत्न असेल. कारण शेवटी सामान्य लोकांनी आंदोलन करणं वेगळं, पण एखादा जिल्हा परिषद सदस्य, एकदा पंचायत समिती सदस्य जर का रस्त्यावर उतरला तर त्या आंदोलनाला धार येते. माळशिरस पंचायत समिती जेव्हा आमच्या ताब्यात होती संघटनेच्या, तेव्हाचे आंदोलन आठवून बघा. म्हणजे जरा कारण शेवटी लोकप्रतिनिधी असले तर चळवळीची ताकद वाढते. अर्थात त्यातले अनेक भामटे आम्हाला सोडून घेतले हा भाग वेगळा, परंतु जनतेनं हे लक्षात घेतलं पाहिजे की बिल्ला लावणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे जर का ताकद दिली तर तो निश्चितच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतो. हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी साहेब. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकरी हिताच्या आंदोलनाला शेतकरी कार्यकर्त्यांना सहकार्य करत नाहीत, ही अशी खंत माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांनी बोलवून दिलेली आहे. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जीवावर जे कार्यकर्ते मोठे झाले ते कार्यकर्ते, ते भामटे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जीवावर मोठे होऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडून गेले, अशी त्यांनी यावेळी आपली खंत बोलून दाखवली. व्हिडिओ जर्नलिस्ट केदार लोकरेसह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, अकलूज. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.